अफलातून खेचलेले आहेत. आता बघा स्ट्रेट बॅटर स्ट्रोक. मी थोडा वेळ काय थांबलो, मला विसरले काय, केतन म्हात्रेचा स्ट्रेट हिट, ग्रेट हिट, सिक्सर. 2 षटकांमध्ये केतनला तितका मौका नाही मिळाला, पण जसे बबल बाद झाले केतनने जबाबदारी स्वतःकडे खेचून घेतली आणि हा षटकार ठोकत त्याची सुरुवात षटकाराने केलेली आहे. फरमानचं स्वागत केलेलं आहे षटकाराने. फरमान सुद्धा थोडा संभ्रमात असताना फोटोजेनिक फिनिश त्या स्ट्रोकला दिलाय केतन म्हात्रेने. ऑन साइडला फ्लिक ऑफ द रिस्ट, बॉलला थेट पाठवलं स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. केतन म्हात्रेचा खेळ चाललाय सुपर हिट. धावफलकाला होतोय 6 धावांचा प्रॉफिट, सिक्सर. काय जबरदस्त बॅटिंग. लेग स्टंपच्या बाहेर जाणार बॉल आणि काय झटका देऊन हा तो स्ट्रोक त्यांनी स्क्वेअर लेगला खेळला. टायमिंग साधत असताना, आपली कलात्मक खेळी दाखवत असताना बॉलला सीमारेषा बाहेर पाठवलंय. लगातार 2 तगडे स्ट्रोक फरने ठोकलेले आहेत. फ्रीज बॉक्सचा वापर कसा करायचा, कधी करायचा, केव्हा करायचा बऱ्यापैकी ठाऊक आहे ट्रॅकवर केतनसाठी. स्क्वेअर ड्राईव्ह केले, 2 क्षेत्ररक्षकांना कामावर लावले आणि बॉल काय चेस होत नाहीये. बॉल बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा पार. चौफेर फलंदाजी केतन म्हात्रेची, चौकार. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल आणि काय फुटवर्क आहे, फ्लेक्झिबिलिटी आहे, सर्व गोष्टी साहिलच्या व्यवस्थित जुळून येतात गोलंदाजी करताना. केतन 11-24, राजू टायगर 65. आणि आता केतनचा पुन्हा एकदा ब्लास्ट. केतन म्हात्रे माझं नाव, षटकार खेचणं माझं काम. बॉल स्ट्रेट लॉंग ऑफ सीमारेषा पार, आउट ऑफ ग्राउंड, सिक्सर. नक्कीच मला ती यादी भूपेश थोड्या वेळानंतर. कारण आता केतनने जो खेळ दिला, पुढचा बॉल साहिलचा, धावसंख्या 71 आहे. राजू टायगर आणखीन एक. केतन म्हात्रे समोर असू दे कोणताही गोलंदाज, षटकार खेचणं हाच माझा अंदाज. प्रेक्षकांना करणार नाही मी कधीच नाराज, सिक्सर. काय खेळ चाललोय. प्रेक्षकांना तो कधीच नाराज करत नाही, चाहत्यांना कधीच नाराज करत नाही. साहिल जो या षटकाच्या पूर्वार्धामध्ये जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळाला. धावसंख्या 77 झाले. हुल्लेन बॉल पण आवाक्यात होता का, नाही. वाईट बॉल षटकातला धावसंख्या 78 झाले, 78. लॉस ऑफ 1 विकेट. राजू टायगर आरोंदा. पुढचा बॉल केतनसाठी. आणखीन एक. मी नाही थांबणार, जब तक तोडेगा नाही तब तक छोडेगा नाही. बॉल सीमारेषा पलीकडे. आणखीन एक षटकार लगातार सातत्यानं. षटकारांची तिकडी पूर्ण केले. खरं तर बॅटच्या खालच्या बाजूला बॉल कनेक्ट झाला होता, तरी सुद्धा बॉल सीमारेषेच्या पलीकडे पोहोचतोय. ही ताकद आहे केतन म्हात्रेची. आणि आता षटक संपते 5वं आणि धावसंख्या आहे राजू टायगर्स आरोंदा या संघाची 84 धावा. 84 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. टीम ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल ऑफस्टमच्या बाहेर पाठवलाय. चालू राहील माझ्या संघर्षाचा लढा आणि तोच चालू आहे सातत्यानं मैदानाच्या चौफेर. फलंदाजाला शिकवतोय सातत्यानं. आपण प्रत्येक स्पर्धेत खेळत असताना काय ऍडजस्टमेंट केलेली आहे. गोलंदाज सुरुवात चांगली देताना पाहायला मिळाले, पण त्यानंतर फलंदाज केतन म्हात्रे ते कुठे लवकर थांबणार आहेत. प्रत्येक बॉलवर त्यांचा तो प्रहार करण्याचा अंदाज निराळा आहे. आणखीन एक थेट समालोचक कक्षामध्ये येणार. आपला फटका 440 वोल्टचा झटका. इलेक्ट्रिक बाय सिक्सर. आजच्या दिवसातली ही दुसरी 50
तुमच्या मेहनतीची व्याप्ती म्हणजे 100% रणप्राप्ती. 17 चेंडू 54, 7 षटकार 1 चौकार. केतन म्हात्रे इज फॉर यू. प्रेक्षकांचा पैसा वसूल. एकाच दिवसात 2 अर्धशतक. ऑफस्टमच्या बाहेरचा फुल लेंथ बॉल. ड्राईव्ह करताना बॉलला कव्हर झोन मध्ये खेळलं. एलिव्हेशन तितकं नव्हतं पण षटकार जाईल इतकं होतं. आणि षटकारांचा राजा मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय केतन म्हात्रे. आणि बघा ती एन्जॉयमेंट, ते सेलिब्रेशन खूप काही सांगून जातं. एका भव्य स्पर्धेमध्ये एकाच दिवसामध्ये 2 अर्धशतक पूर्ण करणारा हा फलंदाज केतन म्हात्रे. आणि त्यानंतर हे सेलिब्रेशन सांगून जाते खूप काही. एक्सप्रेशन आणखीन एक. मैदानाच्या आतमध्ये केतन म्हात्रे घालतोय राडा आणि सातत्याने बोलतोय 6चा पाडा. स्वीपर कव्हर क्लिअर, सिक्सर. म्हणजेच त्यांनी दुसऱ्यांदा षटकारांची तिकडी पूर्ण केलेली आहे. फक्त आणि फक्त केतन म्हात्रे. आणि धावफलक झालाय 3 आकडी 103 रन 03. स्ट्रायकर साईडला आहेत. अहो या शेवटच्या बॉलवर मागच्या 5 चेंडूवर जे मिळालं नाही ते मिळते का? मिळते. लंडन नाही. त्या संधीचा उचलला फायदा. ऑन ड्राईव्ह पेश करत असताना पहिल्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर केतनची तुसामची पुढचा बॉल ओव्हर द विकेट. मी माझ्या भूमिकेवर आणि प्रतिस्पर्धी संघाला फॉरन गन. केतनचा स्ट्रेट हिट, ग्रेट हिट, सिक्सर. त्यानंतर स्ट्रेट बॅटचा केला वापर आणि टायमिंग जुळत असताना षटकार केतन म्हात्रे यांनी सजवलेला आहे. ऑडियन्स कॅच कंप्लीट झाला असेल. या स्टारलाइट सिनेमाचं धुरंधर चित्रपटाचं तिकीट तुम्हाला मिळेल. 6चे होते बट धावसरं गोलंदाजांनी. पण तो आता आपला डिस्ट्रक्टिव्ह स्वभाव आणतोय. बॉल्स 49 रन्स. नेक्स्ट बॉल निहाल तुसामद. निहालच्या विरोधात करण्याचा विकेट उचललाय पण निहालने सुद्धा आव्हान स्वीकारलं होतं. निहालने सातत्यानं विकेट मिळवण्याचा चंग बांधला होता पण लॉंग ऑन क्लिअर करताना बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातोय. धावा मिळत आहेत 4 चौकार. धावांची 23 balls and 44. राजपालजी ओव्हर द विकेट. ओ फुल्लेन बॉल चॉप केला. शतरक्षक कव्हरच्या बॉलवर पोहोचला. फलंदाजाचं संघाचे खेळाडू देणार नाही. 20 चेंडू जिंकण्यासाठी 38ची गरज. ओह क्या बात. इम्प्रोव्हायझेशन ॲट हिज बेस्ट. त्याला पाठवले फाईनल सीमारेषेवर. मोदीच्या चौकार. स्वीप आणि लॅप्सचा संगम साधत असताना हा स्ट्रोक खेळलेला आहे. वेगळं वळण प्राप्त होईल का? मयूर वर्सेस केतन. पुढचा बॉल. ओ अपरकट. फॅन्टास्टिक स्ट्रोक सिलेक्शन. मी जर गेलो तर मग मैदानाच्या आतमध्ये सामना जिंकूनच येतो. तोच खेळ केतन म्हात्रेचा. बॉल सीमारेषेवर. मितील 6 षटकार. सुरू आहे. षटकार केतनच्या वतीनं पूर्णपणे झेपावले त्या बॉलवर. अपरकट. चेंडू 19चा खेळ. मैदानाच्या आतमध्ये जर मी एकदा चालायला लागलो तर मी कोणाला चालू देत नाही. बॉलला पाठवले काय कोणा सीमारेषेवर. षटकार.
आणि 6 चौकार केतन म्हात्रेसाठी. हा सुद्धा काय कमी नाहीये. गोलंदाज पाळलीचं म्हणजेच भरवशाचा गोलंदाज आहे अवधू स्पोर्ट्सचा. धीम्या गतीचा बॉल स्लाइस करण्याचा प्रयत्न थोडेसे कमी पडले. बॅकवर्ड पॉइंटचे क्षेत्ररक्षक. बॉल जाईल सीमारेषा पार. येतोय पहिला चौकार दुसऱ्या डावातला. काही काळासाठी तर टेन्शन वाढलंच होतं आणि जागा मिळाली होती केतनला. पण 2 चेंडूचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या 4. वेग वाढवलाय आता. मिनी हेलिकॉप्टर स्ट्रोक. या चौकारानंतर पुन्हा एकदा तो शो चालू झालाय. द केतन म्हात्रे शो. लगातार दुसरा चौकार. खोलात ठेवलेला हा बॉल पुन्हा एकदा असे स्ट्रोक तो खूप चांगले ऍडजस्ट करतो. ऑफस्टमच्या बाहेरचा फुल लेंथ बॉल होता. बॅकलिफ्टचा वापर योग्य त्या पद्धतीने योग्य त्या वेळेत त्यांनी केला. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जितकी ताकद लावायची होती, जितकं एलिव्हेशन द्यायचं होतं त्यांनी ते दिलं. कळतोय आरोंदा संघाचा राजू पालडी यांच्या विरोधात 2 चौकार केतन म्हात्रेच्या वतीनं. फुलटॉस ड्राईव्ह केलंय. मिडॉनच्या मधून बॉल सीमारेषा पार. मैदानाच्या आतमध्ये आहे केतन म्हात्रेच्या गाजावाजा. हे योग्य ठरू शकतो. मयूर वाघमारे हा सुद्धा तो पर्याय ठरू शकला असता. राजूच्या षटकामध्ये नेहमीच फायदा मिळाला होता अवधू स्पोर्ट्सला. पण आता केतनने हातात कायदा घेतला आणि बॉलला लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर पाठवलं. 4 धावा चौकार सादर केलेला आहे. अ श्रेणीची गोलंदाजी राजू पालडीची. पण या ठिकाणी बघा शॉर्ट ऑफ लेन आणि असे चेंडू केतन चांगलेच खेळतो. वाईड ऑफ लॉंग